नमस्कार, मी विजयालक्ष्मी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत खास आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या. तर इथे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथे 1.5 पावशेर गूळ घेतलेला आहे. गूळ आपण कमी जास्त करू शकतो. गूळ थोडा फोडून घेतलेला आहे. तर इथे 2 चमचे बडीशेप, 4 ते 5 वेलची आणि सुंठ थोडीशी फोडून घेतलेली आहे. इथे 5 चमचे खसखस घेतलेली आहे आणि इथे पोह्याच्या चमच्याने 5 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि इथे मीठ घेतलेलं आहे, हाफ टीस्पून मीठ घेतलेलं आहे. आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी आता रेसिपीला सुरुवात करते. मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 3 वाटी पाणी टाकून आपल्याला त्यामध्ये 1.5 पावशेर गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हा गूळ आपल्याला पूर्णपणे आता विरघळून घ्यायचा आहे. आणि आता पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे. तर आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि आता आपल्याला हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता हे मी गुळाचं पाणी गाळून घेते, कारण गुळामध्ये थोडासा कचरा आणि खडे असतात. तर इथे कापण्यासाठी आपलं गुळाचं पाणी तयार आहे. आणि इथे आता आपण बडीशोप, वेलची आणि सुंठ आहे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बारीक केलेलं आहे. तरी पण त्याच्यामध्ये सुंठीचं टरफल आणि वेलचीचं टरफल राहिलेलं आहे. तर आपल्याला ते थोडंसं आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जे हे राहिलेलं जे टरफल आहे, आपण जे चाळून आता राहिलेलं, हे फेकून न देता आपण चहा पावडरमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे काय होतं, चहाचा सुगंधही छान येतो आणि चवसुद्धा छान लागते चहाला. त्यामुळे अशा प्रकारे हे चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवायचं. तर आता कापण्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते परात घेतलेली आहे आणि 1 वाटीचं प्रमाण घेऊन 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी बेसन पीठ. तर आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण जे बारीक केलेलं बडीशोप, सुंठ आणि वेलची ती पावडर टाकून घ्यायची आहे. यामध्येच आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल अगोदर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पोह्याच्या चमच्याने मी 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आता छान गरम झालेलं आहे. तर आता मी टाकून घेते. तर अशा प्रकारे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हाताने त्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि पिठाची अशा प्रकारे मूठ झाली पाहिजे, म्हणजे आपलं हे पीठ कापण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे. तर हे गुळाचं पाणी छान थंड झालेलं आहे पूर्णपणे. तर आपल्याला थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर आणि जास्त घट्ट हे पीठ मळायचं नाही, अगदी मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बघा, थोडं थोडं आपल्याला गुळाचं पाणी टाकून पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला कापण्याचं पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही. आणि गुळाचं पण हे बघा एवढं राहिलेलं आहे, हे आपण चहामध्ये टाकू शकतो. तर आता आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 40 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान भिजेल आणि भिजल्यानंतर आपण ते करणार आहोत. तर आता 40 मिनिट झालेलं आहे. तर आता आपण कापण्या करायला घेणार आहोत. तर आता इथे मी एक पिठाचा गोळा घेते आणि आपल्याला त्याला पुढून मागून थोडंसं पीठ लावून आता लाटून घ्यायचं आहे. आणि खसखस आपल्याला नंतर लावायची आहे. थोडंसं लाटून घेतल्यावर आपण नंतर वरून खसखस लावणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला अगोदर थोडंसं लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी पोळीच्या एका बाजूला खसखस लावलेली आहे. तो माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा मी खसखस लावून घेते. बघा अशा प्रकारे आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि आता परत लाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावर खसखस व्यवस्थित अशी दबली जाईल, म्हणजे ती निघणार नाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी छान खसखस लावून घ्यायची आहे. आणि पोळीची जाडी आपल्याला चपातीपेक्षा थोडी जास्त ठेवायची आहे, जरा जाडसरच ठेवायची आहे. आपण कापण्या थोड्या जाडसरच करतो आणि आपल्याला उभ्या अशा पद्धतीने कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि दुसरी बाजू आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आपल्याला शंकरपाळीसारखं कट करायचं नाही. या कापण्या म्हणजे हे बघा थोड्या अशा तिरक्या कट करायच्या आहेत. हे बघा त्याचा शेप अशा पद्धतीने आला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर इथे कापण्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. तर अशा शेपमध्ये आपण कापण्या कट केलेल्या आहेत आणि असा शेप यायला पाहिजे. शंकरपाळीसारखे त्या कट करायचे नाहीत. तर आपण आता या डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यासाठी मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे डिशमध्ये, म्हणजे त्या चिटकणार नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला कापण्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा चिटकल्या तर त्याला थोडंसं सेपरेट करून ठेवायचं आहे. बघा अशा प्रकारे
तर आता मी बाकीच्या सुद्धा कापण्या अशा प्रकारे कट करून घेते आणि मग एकदम आपण सगळ्या एकत्र तळणार आहोत. तर मी राहिलेल्या पिठाच्या कापण्यासुद्धा करून घेते. तर अशा प्रकारे हे बघा आपल्या सगळ्या कापण्या आता तयार झालेल्या आहेत. मी सगळ्या कट करून पण घेतलेल्या आहेत. तर आता मी तळायला घेते. तर इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे बघा. एक मी पिठाची गोळी टाकलेली आहे. तर अशा प्रकारे तेल आपलं छान आता गरम झालेलं आहे. तर आता मी तळून घेते. तर आपल्याला अशा प्रकारे आता सुट्ट्या करून कापण्या अशा सोडायच्या आहेत तेलामध्ये आणि अशा छान तळून घ्यायच्या आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे कापण्या आपल्याला दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचं आहे. तर इथे कापण्या तळून झालेल्या आहेत. तर मी आता डिशमध्ये काढून घेते आणि डिशमध्ये मी अगोदर टिश्यू पेपर ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जास्तीचं जे तेल असतं ते टिश्यू पेपरने शोषून घेतलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि कापण्यांचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत आषाढ स्पेशल कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आषाढ स्पेशल खमंग कापण्या नक्की करून बघा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलासुद्धा शेअर करा आणि माझ्या चॅनलला विजयलक्ष्मी रेसिपीजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुम्ही पाहू शकाल. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर नंतर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.